तर मंडळी पहिला सुरुवातीला बोईट भेटलाय, बघू शकता बोईट मासा आपला. आणि एक चिंबोर आलाय छोटासा बघा. अजून जिवंत अजून एक बोईट बघा, जिवंत ताजा. बघा मंडळी कशा प्रकारे घास लावला होतो आणि डायरेक्ट फेकला जातो. तर नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. खास आजची व्हिडिओ असणार ती म्हणजे फिशिंगच्या पब्लिकसाठी. आणि आपण आज जाणार आहोत होडीवरती. आपल्या आधीच सकाळी वावऱ्या टाकलेल्या होत्या, बारक्या बोटीच्या वावऱ्या टाकलेल्या आहेत आणि तेच आपण आता बघायला जायचं आहे आपल्याला. आणि आपल्यासोबत सच्चू असणार आहे आणि मेन आपल्याला आज खांदा पण टाकायचा आहे, म्हणजे लॉंग लाईन फिशिंग बोलतात त्याला. तेच वावरीची जी मच्छी असेल ना तीच याला गरीला लावून टाकायची. आणि आपल्याला ती आजची व्हिडिओ तर वेगळी असणार आणि उद्याची पण व्हिडिओ वेगळी असणार आहे. तर बघूया आज आपल्याला काय काय मावरा बघायला भेटते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि सर्वजण आपल्या चॅनल नवीन असेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला अजून एक पार्टनर आहे आपल्यासोबत, सारथी. आणि तो पण आम्ही आज तिघंजण आपली बारकी होडीवर जायचं आपल्याला, कारण आपली मोठी होडी तिथे ठेवलेली आहे. चला तुम्ही व्हिडिओच्या कंटिन्यू राहा, स्टे ट्यून राहा, व्हिडिओची मजा घ्या. चला मंडळी, ही जी वाट दिसते तुम्हाला, बघू शकता वाट कशी आपली जाण्यासाठी आपल्या होडीच्या ठिकाणावरती कालव्यावरून चालत जायला लागतं. खूप मेहनत आहे याच्यासाठी. आणि बघू शकता कालवं बघा पायाखाली माझ्या, नीट बघून चालायला लागतं, कारण कालवं जर लागली डेंजर होतं, पाय लगेच कापतं त्या ठिकाणी. आणि आपली होडी बारकी होडी तिथे आहे, बघू शकता समोरच. त्या होडीजवळ आपल्याला जायचं आहे. चला तर मंडळी, मगाशी आम्ही वावरी टाकायला गेलो होतो, त्यामुळे आम्ही होडी इथं बांधली, कारण नंतर आम्हाला खूप मेहनत लागली असती जाण्यासाठी, कारण म्हणून होडी वरती बांधली. आणि तेव्हा आता झोर पूर्ण भरलेला आहे, बघू शकता. आणि आपल्या वावऱ्या तिथं टाकलेल्या आहेत, तिथून आपल्याला वावऱ्या उकवायच्या आहेत. आणि काय जो मावरा भेटेल तर नक्कीच बघा, व्हिडिओची मजा घ्या. बरोबर आहे का नाही? लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. बरोबर आहे. चला आता आपली होडी आलेली आहे आणि आपला खांदा बघू शकता. तुम्हाला माहिती आहे आपण आधी पण खांदा मासेमारी केलेली, पण ते आपले जुने चॅनलवर व्हिडिओ होते, ते आता गेले. पण उद्या जे भेटल ते दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. बरोबर ना जू? बघू शकता मंडळी, तर आपण आलोय आपल्या मोठ्या होडीजवळ, आपल्या मागणी देवीच्या बोटीजवळ. आपल्या होडीचं नाव आहे मागणी देवी प्रसन्न. बघू शकता आपल्या बोट जवळ आलेलो आहे आपण. आपली मोठी होडी म्हणजे आपली लक्ष्मी. मंडळी आता आलोय आपल्या टेराजवळ. इथून आपला आता वावरी उकवायला सुरुवात करायची. आणि बघूया आता वावरीला काय काय मावरा भेटते तो समजेलच तुम्हाला. आणि मिक्स मावरा असेल, जे काय भेटेल ते दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. ठीक आहे, चला. तर मंडळी पहिला सुरुवातीला बोईट भेटलाय, बघू शकता बोईट मासा आपला. आणि एक चिंबोर आलाय छोटासा, ताजा ताजा. सुरुवात मस्तपैकी झालेली आहे आपली. आणि थंडीचे जास्त बघायला तुम्हाला बोईट मावरा आता बघायला भेटेल, कारण थंडी वाढलेली आहे ना. बघा अजून एक बोईट मासा. वा वा, कडक. पाठी घे, उडी पाठी घे, पहिले उडी पाठी घे. एक मिनिट बघा, अजून जिवंत अजून एक बोईट बघा, जिवंत ताजा. आता बोईट तुम्हाला बघायलाच भेटतील मजबूत. चला आपण जालत चापतोय मंडळी, जी वावरी आहेत ना ते आपण चापतोय, कारण आपल्याला खेचायचे नाहीत, कारण उद्या पण ठेवायचे आपल्याला. उद्या पण मच्छी भेटली पाहिजे अजून काय. चला अजून एक बोईट आलेला आहे. आणि ही जी बोईट आहेत ना मंडळी, आम्ही स्पेशल खांद्या मासेमारीसाठी घेतलेली आहेत, कारण ही सगळी बोईट आम्हाला खांद्याला लावायची आहेत. कारण उद्या पण आपल्याला काय मोठा टाप भेटला पाहिजे खांद्याला. बोईट इथे दाखव फिरवल्यावर काढल्यावर.
आणि मंडळी जास्त मोठी वावरी नाही आपली, छोटीच वावरी होती. कांदा पण छोटा आहे आपला. खांदा पण छोटा आहे आपला, जास्त करून 15 गरींचा खांदा आहे. मोठावाला नाही आहे. हा बघा. अजून एक आला ना 1x कर. जवाची साईजचे चांगले, चांगली केंडुरकी. मस्त आहे की, साईज मस्त आली बोईटांची. बाकी दुसरा काय मावरा नाही आहे, बोईटच बघायला भेटते तुम्हाला. मला मग मंडळी बघू शकता, वावरीची कॅच बघू शकता. 5 बोईटा भेटलीत मस्तपैकी साईजची. आपल्या जेवापुरतीची ही मच्छी आहे, पण आपल्याला हे आहे ना आपले लॉंग फिशिंग आहे, लॉंग लाईन फिशिंग आहे, त्याला आपल्याला वापरायचे म्हणजे खांदा मासेमारीसाठी. तर आपल्याला आहे ना हा खांदा पण टाकायचा, ते पण तुम्हाला टाकताना दाखवू कशा प्रकारे असणार खांदा. मेन म्हणजे आपला जो खांदा असतो ना फार तो 100 गरींचा असतो, पण आपले जरा मोजकेच गरी लावलेत आपण. 15 गरी फक्त लावल्यात. हे बघा, या गरी फक्त 15 लावलेत आपण. आणि हे जे घास आहे बोईट ते आपल्याला लावायचे त्याला. हे बघा मस्त आहे की. चला तुम्हाला लावताना पण दाखवूया आपण आता. ओके. आणि आपली वाली पण आणलेली आहे. ही काय आता बोईट करायची आपल्याला मेन म्हणजे आपल्याला खांद्याला घास पाहिजे ना, त्यासाठी आपण बोईटाचं कापतोय. हे बघा ही बोईट सर्व आता किती टोटल घास बनायचे आपल्याला बोईटांचे? आपल्याला 15 घास बनवायचे. त्यांचा आपला खांदा बारका आहे, छोटा खांदा आणला आपण हां टेस्टिंगसाठी. हां, कारण मच्छी आहे का नाही बघायला. त्यानंतर मग आपण किती 100 गरींचा खांदा टाकायचा ना? 100 गरींचा टाकू आपण लवकरच. बघा कशा प्रकारे घास बनवले जातात बघू शकता. छोटे छोटे पीस कट करायला लागतात आणि ते गरीला लावून टाकायचे असतात. ते पण आपण तुम्हाला टाकताना दाखवू आणि लावताना पण दाखवूया. चला कशा प्रकारे जो घास लावला जातो तुम्हाला दाखवतो. हा बघा, एक एक घास आहे ना गरीला लावत जायचा आणि आपली ही जी वाली आहे मेन मोठी ती सोडायची याच्यामध्ये पाण्यामध्ये, म्हणजे खाली काढ सरला टाक. वाली पहिले हलू हलू टाकते, डायरेक्ट नको टाकू. सोडू सोड. सरची पाटी पाटी मार. चल. घाई नको करू. थांब घाई नको करू. घाई नको करू. हलवलं राहतात. बघा मंडळी कशा प्रकारे घास लावला जातो आणि डायरेक्ट फेकला जातो. चला घ्या. पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आकाना बाळा आंबाड्यावर चांदणी, त्यावय निघाली सायलीची, त्यावय निघाली सायलीची. कपाली बिंदी नाकान नथनी, मोत्याची कुडी तुझे कानामधी, मोत्याची कुडी तुझे कानामधी. माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. चला मंडळी आपला खांदा टाकून झालेला आहे आणि आपली एवढीच होती व्हिडिओ. आणि आपल्या वावरीला 5 बोईट होती आणि तेच आपण खांद्याला वापरले. आणि ही व्हिडिओ आपण सेपरेट टाकू आणि उद्याची जी खांद्याची व्हिडिओ असेल ती आपण वेगळी टाकू.
आणि चॅनलला नवीन जाऊन चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि आपले फिशिंगचे कंटेंट आपण टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि दुसरे असतील फिशिंगचे कंटेंट ते पण टाकायचा पूर्ण प्रयत्न करू. चला तोपर्यंत भेटूया. टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.